श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर मला भरपूर वेळा हा प्रश्न विचारला गेला की ताई, तू कोणत्या सेवा केल्या जेणेकरून तुला प्रेग्नन्सी राहिली. प्रेग्नन्सी म्हणजे काय होतं ना की ही खूप टफ फेज असते की आपल्याला प्रेग्नन्सी राहत नाहीये, कारण की यासाठी आपण हतबल असतो. म्हणजे डॉक्टरांशिवाय देवाशिवाय आपल्याला पर्याय नसतो, आपल्या हातात काहीच नसतं. जेव्हा देव देईल तेव्हा ते स्वीकारायचं. म्हणजे भरपूर ट्रीटमेंट घेऊनही फरक पडत नाही, असं मला माझ्यासोबत खूप वेळ झाला. आणि मी ज्या सेवा केल्या ना त्या मी आज सगळ्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि सगळ्या मेन म्हणजे अनुभव सिद्ध सेवा आहे. तर झालं असं होतं की सगळ्यांना माहिती मला पीसीओडीचा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळेच मला प्रेग्नन्सी राहत नव्हती. आणि राहिलं पण तर ते बाळ माझं टिकत नव्हतं. 4थ्या-5व्या महिन्यामध्ये मिसकॅरेज व्हायचे. असे मी 2 वेळा माझे मिसकॅरेज झाले. पण त्यानंतर मी ठरवलं होतं की मी एवढी सेवा करेन महाराजांची की महाराजांनाही माझ्यावरती दया आली पाहिजे आणि मला बाळ झालं पाहिजे. हे कसं होतं की समोरचा व्यक्ती आपल्याला सांगतोय की तू टेन्शन घेऊ नको, होईल. पण हे त्याच्यासाठी बोलणं खूप सोपं आहे. हो, तू टेन्शन घेऊ नको, तुला होईल. पण हे ती स्त्रीच तिला माहिती असतं की ती काय फेस करतीये, काय तिला त्रास होतोय हे तीच समजू शकते. कोणी म्हटल्याने तू टेन्शन घेऊ नको, तू काही त्रास करून घेऊ नको, हे म्हणण्याने आपला त्रास काही कमी होत नसतो. तसंच माझ्यासोबतही व्हायचं बघा. आणि जेव्हा आपल्याला प्रेग्नन्सी राहत नाही आपण एवढे प्रयत्न करतो की मी अक्षरशः तुम्हाला सांगते, मी एक ना जो जे भोंदू बाबा असतात, ज्या अंगात येणाऱ्या बायका असो किंवा कुणी लिंबू मिरची काय काय तिथं मी मलाच माहिती आहे मी काय काय कुटाने केलेत. म्हणून चर्चमध्ये जाऊन ये, इकडं जा तिकडं जा. मला असं वाटायचं की मला इथे फरक पडेल, तिथे दिवसभर युट्यूबला माझी स्क्रोलिंग चालू असायची. हा योगा बघ, हे फूड बघ. म्हणजे माझं असं असायचं की मी प्रत्येक वेळी डॉक्टरकडे गेले ना तर माझा नवीन प्रॉब्लेम असायचा. ते पीसीओडी राहायचं बाजूला, पण जे माझ्या प्रेग्नन्सीत एवढे अडथळे यायचे, प्रत्येक वेळी डॉक्टर नवीन काहीतरी काढायचे. आणि मी मग ठरवलं की आता मला सेवा करायची आहे, बाकी काहीही हो मी भरपूर सेवा करणार. तर सगळ्यात पहिले मी सेवा केली होती, माझी नित्य सेवा तर कंटिन्यू असायचीच. पण मी सगळ्यात पहिली जी सेवा केली होती ती स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण मी केले होते. हे पारायण मी 3 वेळा केले. आणि तुम्हाला खरंच सांगते, टू बी फ्रँकली, 108 पारायण होस तर महाराजांनी माझी नको ती परीक्षा बघितली. आणि त्या 108 माझे 3 वेळा 108 पारायण पूर्ण झाले. तरीही महाराजांनी मला अनुभव दिला नव्हता किंवा मला प्रेग्नन्सी राहत नव्हती. पण जेव्हा माझे हे 3 108 पारायण पूर्ण झाले ना त्यानंतर मला मी इंजेक्शन घ्यायची, म्हणजे IVF करायची माझ्यावरती वेळ आली होती. पण महाराजांनी टचवूड ते काही मला करू दिलं नाही आणि मला प्रेग्नन्सी राहिली. 108 पारायण माझे चालू होते. 108 पारायणामध्येच मी 11 गुरुवारही करत होते. आणि मी असं करायचे, सकाळी 108 स्वामीचरित्र पारायण संकल्पाचं स्वामीचरित्र वाचायचे आणि दुपारी 11 गुरुवारचं वाचायचं. असं मी 2-2 पाठ घ्यायचे दिवसाला. ते झालं. आणि बाळकृष्णाची सेवा मी खरं हात जोडून विनंती करते तुम्हा सगळ्यांना की बाळकृष्णाची सेवा करा तुम्ही, ती खूप प्रभावी सेवा आहे. मी आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेलच की मी ज्या सेवा केल्या त्या कशा पद्धतीने केल्या. आपण दररोज ते व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेल जेणेकरून तुम्हालाही त्याची मदत होईल. तर मी बाळकृष्णाची 40 दिवसाची सेवा होती, आय थिंक ती, हो 40 दिवसाची. मी दररोज न चुकता ते तीर्थ घ्यायचे, बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचे आणि ते तीर्थ घ्यायचे. ते झालं. आणि त्यानंतर मी जी आपली दत्तगुरूंची सेवा असते बघा, 2 अगरबत्त्या लावून दत्तगुरूंचं नामस्मरण करायची, ह्या सगळ्या सेवा माझ्या संकल्पित होत्या. मी संकल्प घेऊनच सेवा करायचे, ते केलं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला खोटं वाटेल आणि हसू पण येईल की मी प्रत्येक महिन्याला जेव्हा माझे दुर्गा सप्तशतीचे पाठ असायचे ना तर मी प्रत्येक महिन्याला कुलदेवीची ओटी भरायची, ह्या आशेने की आई मी तुझी ओटी भरते, तू माझी ओटी भर. असं एकही पौर्णिमा जात नव्हती की मी देवीची ओटी भरत नव्हते. आमच्या इथे ग्रामदैवत रेणुका माता, तर त्या देवीला जायचे, तिची ओटी भरायचे पूर्ण श्रद्धेने. जे काही माझ्या मनात असायचं ते मी त्या तिथे बोलून टाकायचे, आई मला असा प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम आहे, हे ते भरपूर असं सांगायचे. मग ते 108 स्वामीचरित्र, बाळकृष्णाची सेवा आणि एक मला दिंडुरीवरून सेवा मी घेतली होती. माझ्याकडे ग्रुप आहे, त्या ग्रुपवरची मी तुम्हाला सेवा सांगते, ती मी स्पेशली केली होती. आणि मला तरी वाटतं ह्या सेवेसोबत त्याचाही मला भरपूर रिझल्ट आलाय. तर त्या सेवेमध्ये असं होतं
की 131 दिवस, आय थिंक, हो 131 दिवस रोज रुद्र अभिषेक आपल्याला करायचा होता. रुद्राभिषेक मी प्रदोष काळामध्ये करायचे आणि बाळकृष्णाचा अभिषेक मी सकाळी करायचे. रुद्राभिषेक होता, त्यामध्ये 108 दुर्गा सप्तशतीचे पाठ होते, कुलदेवीचा मान सन्मान होता त्याच्या मूळ स्थानावरती जाऊन. ती एक सेवा होती बघा. आणि अजून भरपूर सेवा होत्या त्यामध्ये. मला जर तो कागद भेटला ना तर मी स्क्रीनला लावेल तुम्हाला, माझ्याकडे आहे तो कागद अजून. तर ह्या सगळ्या माझ्या सेवा चालायच्या, म्हणजे एवढ्या सेवा होत्या की आता मला आठवत पण नाही मी काय काय सेवा केल्या होत्या तेव्हा, पण भरपूर होत्या. कारण की एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे ना, मग आपण, मी तुम्हाला खरं सांगते, मी रात्रंदिवस स्वामींसमोर बसलेली असायची. माझी ही सेवा झाली का, ती सेवा झाली का, ती सेवा झाली का. आणि मेन म्हणजे माझे गुरुचरित्र पारायण ना, मी सगळ्यांना सांगेन की ज्यांना कोणाला बाळ नाहीये ना तर गुरुचरित्र पारायण नक्की करा, याने खूप प्रभाव होतो. मी प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करायचे आणि त्याचा मला एवढा फरक पडलेला आहे की म्हणजे सांगायलाच नको. आणि मी हे कसं करायचं हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच. पण प्रत्येकाने ह्या सेवा करा, कारण की त्या बाईवर काय बित्ते आहे ना ती बाईच समजू शकते. आणि प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या बॉडीमध्ये काही प्रॉब्लेम असून ह्यापेक्षा मोठं दुःख असतं की बाबा आपण आपल्या मिस्टरांना बाप होण्याचं सुख देऊ शकत नाही. आणि हे गिल्ट मला इतकं होतं ना, मी खूप रडायचे ट्रीटमेंट घेऊनही जेव्हा काही फायदा होत नाही. तर ते गिल्ट खूप वेगळं असतं. मला पिरियड्स आले की मी भरपूर रडायची, कारण की बाबा माझी ट्रीटमेंट सपोर्ट करत नाही, मला बाळ पाहिजे. आणि त्यातील हे लोकांचे टोमणे पण भरपूर असतात. त्यामुळे सगळं दुर्लक्ष करा. आणि मी ना एक मॅनिफेस्टेशन पण केलं होतं तेव्हा, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेलच की मी काय मॅनिफेस्ट केलं होतं आणि ज्याने मला एवढा सुंदर रिझल्ट भेटलाय. आणि सगळ्यांना माझ्या बाळाला बघायची खूप आतुरता आहे. मला कमेंट येतात की ताई तुझं बाळ दाखव. एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेल. आता तो झोपलाय, पण एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेन. तुम्ही सगळ्यांनी पण ह्या सेवा करा, याचा खूप फरक पडतो. आणि होईल तेव्हा तसं करा, असं नाहीये की बाबा एवढंच झालं पाहिजे, तेवढं जसं होईल तुमच्या शरीराला सांभाळून करा. ह्या सेवेचा खरंच फरक पडतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे किंवा मी काही सोल्युशन त्यावरती देऊ शकेल का हेही मी तुम्हाला सांगेलच. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.